गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जगदंब जगदंब फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये. तर आजपासून मी डेली ब्लॉग करत आहे, म्हणजे डेली रुटीन जे आहे ते करत आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत ऍक्च्युली गावाला. तर त्याचं हे ब्लॉगिंग आहे, म्हणजे ब्लॉगिंग काही आपलं नेहमीसारखंच आहे, पण असे मी नेहमी एकच कंटेंट तुम्हाला दाखवते. तर आज मी तुम्हाला दिवसभराचं रुटीन असं थोडं थोडं तुकड्यांमध्ये शेअर करत आहे. तर हे बा इथे मिस्टर दिघे गाडी चालवत आहेत, इथे आमची आणवी आहे, इथे आई आहे, अशा प्रकारे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आता सध्या आम्ही औंधमध्ये ब्रेमन चौकामध्ये पोहोचलेलो आहोत. सी दिस ब्रेमन चौक. आणि हे पहा, आणि अशा प्रकारे मी गॉगल वगैरे लावलेला आहे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. आणि आता आपण थोडं थोडं पुढे जात अशी ब्लॉगिंग करते. आणि हे पहा, आता सध्या वाजलेले आहेत सकाळचे 7:30 वगैरे झालेले आहेत. तर चला मग आपण 7:50 झालेले आहेत. हो, तर चला मग आपण भेटूयात अजून थोडंसं पुढे गेल्यावरती. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण अजून सध्या पुण्यातच आहोत आणि हे आहे रेसिडेन्सी क्लब पुण्यामधलं. तर इथे आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे कोरेगाव पार्क मध्ये आपण सध्या पोहोचलेलो आहोत. हे पहा अशा प्रकारे आपण टेलिपोर्ट केलो बाप्पा मुंबईमध्ये. आणि फ्रेंड्स, आज आमचं ऍक्च्युली ठरलं होतं की इकडे जायचं होतं आम्हाला, ह्याच्या जिओ प्लाझा मॉलला जायचं होतं मुंबईच्या. पण मग आम्ही म्हटलं चला आपली यात्रा आहे तर पहिली यात्रा करावा आपण. ते प्लाझाला आपण, जिओ प्लाझाला आपण केव्हाही नंतर जाऊ शकतो. मग तसं आमचं प्लॅनिंग ठरलं. मग आता आम्ही गावाकडे निघालेलो आहोत. फ्रेंड्स, आता आम्ही लोणी पर्यंत पोहोचलेलो आहोत. हडपसर सोडून आता आम्ही लोणीमध्ये आलेलो आहोत. हे पहा अशा प्रकारे आहे. वाढदिवसाला त्या दिवशी मामाचा फोन केला तेव्हा म्हणला चाललोय का आम्हाला. हे पहा अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही पहिलं दौंडला जाणार आहोत. दौंडची आज यात्रा आहे आणि त्यानंतर मग आम्ही सिद्धटेकच्या गणपतीला जाणार आहोत आणि मग काष्टीला, असं आमचं प्लॅनिंग आहे. तर चला तुम्हाला आम्ही दर्शन कळवतेच. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत उरुळीच्या पुढे. आणि हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे उरुळीच्या पुढे आलेलो आहोत. आणि आता पाहत आहे मोबाईल. आणि आता आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहोत. कुठेतरी आम्ही हॉटेल बघत आहोत, तसं नेहमीच्या हॉटेलला नाही थांबणार आहोत. आणि ऊन आहे म्हणून मी गॉगल लावलेला आहे, बाकी काही नाही. डोळ्यांना आहे ना असं खूप जास्त प्रखर ऊन लागत आहे, त्याच्यामुळे मी गॉगल लावलेला आहे. आणि हे पहा अशा प्रकारे उरुळी पहा. उरुळीमध्ये ना खूप सारे नर्सरी आहेत झाडं वगैरे लावायला. आणि आजकाल सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं जंगल झालेलं आहे, सगळीकडे घरे 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 पाहायला मिळतात आपल्याला. हे पहा अशा प्रकारे आहे. तर आता आपण आहे ना, मी तुम्हाला नाश्त्याला कुठे थांबू ना, हे पहा हा जो चौक आहे ना फ्रेंड्स, तर इथं आम्ही आलेलो आता नाश्त्यासाठी, ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. रामेश्वरम कॅफे म्हणून आहे इथे. रामेश्वरम रेस्टॉरंट आहे, छान आहे इथे. आणि सकाळी सकाळी खूप जास्त गर्दी होती इथे, गाड्या भयंकर पार्किंग दिसत होती. पण तरी आम्हाला पटकन नाश्ता करून निघायचं होतं. परंतु असं होतं की आम्हाला वडापाव आणि मिसळपाव वगैरे काही खाण्याची इच्छा नव्हती, का तर मग ऊन भयंकर होतं आणि मग दिवसभर तेलकट खाल्लं की छान फील होत नाही. म्हणून मग हलका फुलका नाश्ता म्हणजे इडली वगैरे तर खाण्यासाठी मग आम्ही आलेलो रामेश्वरमला. आणि मग इथे गर्दी होती. आणि हे अशा प्रकारे आहे बाहेरचं लुक वगैरे, छान आहे एकंदरीत हॉटेल. आणि असे आपण हॉटेलमध्ये आता एंट्री करत आहोत. हे पहा सुंदर असं बनवलेलं आहे. जाताना आपण कांचनमध्ये थांबतो, पण येताना मग छान हे रेस्टॉरंट झालेलं आहे. हे पहा असं होतं. पण आतमध्ये इतकी गर्दी होती ना, एक 10 ते 15 मिनटं तरी थांबावं लागलं वेटिंग करण्यासाठी. मग तोपर्यंत वॉशरूमला वगैरे आम्ही जाऊन आलो. आणि तोपर्यंत म्हटलं चला मग तुम्हाला असं लुक वगैरे दाखवते. तर यांना मी सांगत होते की मी नंबर वगैरे लावला आणि ह्यांना पार्क करेपर्यंत मी त्यांना सांगितलं की आपल्याला वेटिंगला थांबावं लागते. पण मग आता गाडीकडून परत दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हटलं की चला जिथं आलोय ना आता पार्क वगैरे केली तर थांबवा. मग भूकही अगदी भयंकर लागली होती. मग दुसरीकडे जाऊन परत आणखीन 15-20 मिनटं थांबण्यापेक्षा म्हटलं चला इथंच थांबून आपण खाऊन घेऊयात. मग हे पहा यांचा बॅकयार्ड आहे, म्हणजे इथे अजून काम यांचं चालू आहे. कॅफे एकंदरीत छान आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे यांचं फूड खूप छान आहे. आणि हे पहा अशा प्रकारे गर्दी होती भयंकर, म्हणजे वेटिंगला फार होतं. तरी पण मग म्हटलं चला दुसरीकडे. वातावरण इथलं एकदम छान होतं, मस्त होतं एकदम. आम्ही निसर्गाचा आनंद घेत एक 10 ते 15 मिनटं वेटिंग केलेली आहे. मी आत्ताच बर्फाचा गोळा खाल्लेला आहे घरच्या घरी बनवून.
तर हे पहा अशा पद्धतीने खोकला येतो आहे आणि आमच्याने तोंड धुती गरम गरम फार होते सध्या जेव्हा मी रेकॉर्डिंग करते तेव्हा. आणि हे पहा अशा प्रकारे होतं. हे अशा प्रकारे चालू आहे म्हणजे लोकांची लगबग वेटिंग आहे. टेबल वगैरे ते आपल्याला करून देत आहेत अरेंज आणि गर्दी आहे पण वातावरण छान आहे आणि खूप सुंदर असं आहे सगळं काही. ॲम्बियन्स वगैरे त्यांचा छान आहे एकंदरीत. म्हणजे हे जे रेस्टॉरंट आहे ते छान आहे. ज्यूस वगैरे इथे फ्रेश फ्रूटचे करताना ते लाईव्ह म्हणजे दिसत होतं की छान करता येते वगैरे असं. आणि मग आम्हाला मिळालेला टेबल तर मग आम्ही आता हे सगळं व्ह्यू एन्जॉय करून आम्ही गेलो मस्तपैकी टेबलवरती बसायला. आणि आमच्या पप्पांच्या असं दिसतं की दोघांच्या काहीतरी गप्पा चालू होत्या आणि आमच्या असंच कॅफेबद्दल बोलायचं चालू होतं की सुंदर बांधलेलं आहे त्यांनी, छान केलेलं आहे उगीच विनाकारण इथे एवढी गर्दी नाही आहे. मग आता वेळ होती फूड टेस्ट करायची तर हा होता मसाला कट डोसा जो आणवीचा एनी टाईम फेवरेट आहे जो आणवी घेत आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला यांचं फूड का आवडलं माहिती आहे का, आईंनी घेतला होता साधा मसाला डोसा आणि हे पहा अशा प्रकारे आहे, छान आहे, सुंदर आहे. आणि हे इथलं जे कॅफे आहे ना यांचं जे फूड आहे ना बिलकुल ऑइली नाही का असा उग्र वास येत नाही आहे, स्मेल एकदम छान आहे. आणि सांबरही छान आहे, उगीच विनाकारण तिखट वगैरे नाही आणि काहीच्या काही त्यांनी टाकलेलं नाही आहे. तर आम्ही एक कट डोसा घेतला होता, एक मसाला डोसा घेतला होता, मी घेतली होती इडली आणि मेदूवडा. आणि आणीच्या पप्पाने ॲज युजल नेहमीप्रमाणे त्यांचं फेवरेट घेतलं होतं पोहे आणि एक ज्यूस आणि एक उत्तप्पम. अशा प्रकारचा ब्रेकफास्ट आम्ही केलेला आहे. थोडा कमीच ब्रेकफास्ट केलेला आहे असं म्हणता येईल नाही का, जोक्सपाट. तर काही नाही, अशा प्रकारे आम्हाला ना कुठे असू द्या नाश्ता म्हणजे पोटभर हवा असतो. मग जेणेकरून पुढे आपल्याला मग जेवणाला किती वेळ लागतो किती वेळ लागत नाही आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ब्रेकफास्टचा टाईम मिळतो त्यावेळेस तो मस्तपैकी एन्जॉय तर केलाच पाहिजे. आणि मग वेळ होती मस्तपैकी चहा पिण्याची. आता मी ना चहा मला ना फार आवडत नाही, मला थोडीशी कॉफी आवडते त्या प्रमाणामध्ये पण मला चहा फारसा आवडत नाही. त्याच्यामुळे मी थोडासा चहा घेतला होता. त्यांनी 2/3 चहा करून दिलेला आणि बाहेरचं लुक असं होतं, लोक येतच होते. आम्ही सकाळी 9 o'clockला शार्प गेलेलो तिथे ब्रेकफास्ट करायला तरी एवढी गर्दी होती. आणि तुम्हाला खरंच सांगते माघारी जेव्हा आम्ही रात्री 10 o'clockला जेव्हा इथे होतो, जेव्हा आम्ही रिटर्न येताना आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हाही भयंकर एवढीच गर्दी होती. तर अशा प्रकारे गर्दी होती. आणि हे पहा अशा प्रकारे आहे. आता आम्ही जाताना येताना नेहमी वन डे फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही नाश्ता केलेला आहे इथे रामेश्वरमच्या इथे. तुम्हाला हा बोर्ड दाखवते थोडासा. हे पहा इथे आहे, हे द रामेश्वरम व्हेज म्हणून आहे. तुम्ही नक्की आणि visit इथे करा. असं मस्त हे visit हॉटेल करा. आहे असं तर हे छान आहे, रामेश्वरम गर्दी cafe वगैरे आहे, होती मस्त आहे. आणि तर छान तुम्ही आहे. नक्की पहा हे जावं. हॉटेल आता असं आम्ही हे चाललेलो cafe आहोत, आहे, एक आमचं गाडीकडे restaurant चाललेलो आहे. आहोत आता आम्ही. तर आणवी आहे, इथे आई पाहू आहेत शकता. आणि आम्ही मला आहोत इथलं आता food चाललेलो आहोत खरंच आम्ही गाडीकडे आवडलं. आता. म्हणून ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे आणि खरंच सध्या. आम्ही टेस्टी आणि खरंच आम्हाला दिवसभर चला तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्लॉग. फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत चौफुल्यावरती. आणि हे पहा पाटस चौफुला आहे हा टोल प्लाझा. आणि इथून आता आम्ही लेफ्ट घेत आहोत आणि लेफ्टने आता आम्ही जात आहोत दौंड मार्गे. जर जमलं तर तुम्हाला मी दौंडचं थोडंसं डीमार्टची एक झलक दाखवणार आहे. तर आता दौंडचं डीमार्ट येतच आहे. दौंडचं डीमार्ट आता येतच आहे फ्रेंड्स. तर मी तुम्हाला दाखवते दौंडचं डीमार्ट. आणि हे बाई आमच्या आणि अशी चिल करत आहे आणि आणीची मम्मी पण अशी चिल करत आहे. डॉगीने मिळून अशी चिल करत आहे. टेक अ चिल पिल. आणि अन्वीला मोबाईल नाही दिल्यामुळे अन्वी आता सध्या गेम खेळत आहे आणि आम्ही रिलॅक्स. कपडे नवीन स्टॉक आला. आणि काष्टीच्या सोसायटीत कपडे बघा लय भारी असते उन्हाळ्याचे. ब्रो. आणि इथे आम्ही फ्रेंड्स पोहोचलो होतो दौंडच्या डीमार्टमध्ये. आता मी हा आडवा व्हिडिओ काढलेला नाही आहे का तर मला शॉर्ट्स काढायचे होते आणि इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी हा उभाच काढला होता. माझ्याकडे आता आडवा अवेलेबल नाही म्हणून तुम्हाला असं दिसण्यासाठी त्रास होत असेल. तर फ्रेंड्स असा होता हा दौंडचा डीमार्ट. खरंच खूप सुंदर आणि सुरेख आहे. अजून इथे जास्त आम्ही अर्ली मॉर्निंग गेलो पण जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा खूप जास्त गर्दी होती याला. आणि सामान खरंच खूप छान ठेवलेलं आहे. जर तुम्ही तिकडच्या भागामध्ये असेल तर नक्की तुम्ही जाऊ शकता आणि खरेदी करू शकता. असं इथे सामान ठेवलेलं आहे आणि छान आहे. आम्हाला तिथे आवडलं, आम्ही भरपूर खरेदी केली. आता आमच्या घराच्या जवळच डीमार्ट आहे परंतु होतं असं आमच्या घराच्या जवळच्या डीमार्टला भयंकर गर्दी असते तुफानी. लाईन लागते, अर्धा तास ते 1 तास थांबावं लागतं म्हणून अजिबात तिथे जाण्याची इच्छा होत नाही. परंतु इथे मला माहीत होतं इथे गर्दी नसणार आहे म्हणून मग मी तिथे जाण्याचा अट्टाहास केला आणि आम्ही गेलो आणि तिथून भरपूर अशी शॉपिंग केली.
तर हे पहा फ्रेंड, जेव्हा आम्ही खरेदी करून जेव्हा दौंडमध्ये एंटर केलं तेव्हा ग्रामदैवत काळभैरव यात्रेनिमित्त तुम्हा सर्वांचे दौंडमध्ये हार्दिक स्वागत आहे. अशा प्रकारे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात आलं. आणि दौंडमध्ये ॲज युजल गाडी का कुठे लावायची हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग आम्ही गाडीत एका ठिकाणी पार्क करायला जागा शोधली आणि गाडी पार्क केली. तर हा आहे पहा पाटीलवाडा. तर इथे ना आमचं पूर्वीपासूनचं घर होतं. तर आमच्या आजी सासूबाई वगैरे सगळेजण इथे जी बिल्डिंग आहे इथे पाटील चौकात पाटीलवाडा इथे राहत होते. आणि आमच्या घराच्या समोरच अशी यात्रा भरत होती. आता ह्या जुन्या आठवणी ताज्या करत करत आई ह्या पूर्वीच्या जेव्हा त्या नवीन सून म्हणून आलेल्या तेव्हा कशी यात्रा सेलिब्रेट केली आणि इथे आम्ही गाडी अशी पार्क केली. आणि मग इथले जे काका आहेत त्यांना आम्ही फोन केला. मग त्यांनी सांगितलं की ते गाडी लावा. तर इथे काही आता पाटीलवाड्यामध्ये काही आमचं घर नाही आहे, परंतु इथे राहतात ओळखीचे सगळेजण आहेत. तर मग चला म्हटलं आता आम्ही इथं देवाला गेलेलो आणि इथं छान असं त्यांच्याकडे जाऊन मग आणि मी खूप लहान असताना मी आलेली इथे यांच्या घरी. तसं दौंडला आमचं जाणे न होतं, परंतु यांच्या घरी ज्या इंदुमावशी आहेत त्यांच्या घरी आम्ही आणि मी खूप लहान असताना गेलेलो. परत त्याच्यानंतर नव्हतं गेलो. तर हे पहा लोक असं नैवेद्य वगैरे दाखवून येत होते. आता आम्ही चाललेलो आहोत दौंडला आपलं भैरवनाथ जी यात्रा आहे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. आता इथे आम्ही भरपूर सकाळी जात होतो, त्याच्यामुळे गर्दी काही नव्हती. दुकानं यात्रेचे अजून काही उघडलेले नव्हते. आणि म्हणजे आईन जेव्हा नवीन सून म्हणून आलेले ना तेव्हा मग त्या काय करायच्या, कशी यात्रा करायच्या, इथून त्या दंडवत घालत मंदिरापर्यंत जायच्या रात्रीचे 12 वाजता आणि 2 वाजता त्या मंदिरामध्ये पोहोचायचे दंडवत घालून. तर आमच्या आईंचे दंडवत असायचे इथे. आणि मग हे पहा यात्रेला लोकांनी लाईन लावलेली आहे दर्शनासाठी. आणि इथून मग मी खरेदी केलं, सगळं शेरणी वगैरे घेतली आणि मग इथून दर्शनाच्या लाईनीला लागली. परंतु इथे गेल्यावर कळालं की पुरुषांची लाईन वेगळी चालू झालेली आहे आणि स्त्री. तर अशा प्रकारे इथे मी खरेदी करून निघाली होती देवदर्शनाला. मग आणि मीचे पप्पा हे वेगळ्या लाईनमध्ये लागले आणि आम्ही गेलो डिरेक्टली. बायकांची लाईन काही जास्त नव्हती म्हणून दर्शनाला. आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ जो ब्लॉग आहे तो मी नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेल का. तर हा आता भला मोठा व्हिडिओ होईल. आता हे रामेश्वरम कॅफे वगैरे तुम्ही एन्जॉय करा आणि काष्टी दौंडची जी यात्रा आहे त्याचा ब्लॉग मी तुम्हाला